हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल. आणि सकाळचे काहीतरी 6:45 होत आहेत आणि मी चहा ठेवते आहे माझ्यासाठी. चहाची जी सवय आहे ती काय जात नाही आहे, म्हणजे डाएट प्रॉपर बाकीचं सुरू झालेलं आहे, पण 2 टाईम चहा हा घ्यायलाच लागतो. हळूहळू करून आता कमी करावं लागेल. पहिल्यांदा 1 कपचं हाफ कपवर यायला लागेल, त्यानंतर मग 1 टाईमवर यावं लागेल, असं करावं लागेल, कारण चहा सोडणं खूप मुश्किल आहे माझ्यासाठी. आणि आजचा दिवस खूप हेक्टिक असणार आहे, कारण आज अकिरा आणि युद्धवीर दोघांचं पण ॲन्युअल फंक्शन आहे. दोघं वेगवेगळ्या स्कूलमध्ये आहेत आणि दोघांचं वेगवेगळ्या टायमिंग्सना आहे, म्हणून अभिषेक आणि मी दोघंही अटेंड करू शकतोय. आधी असं होतं की एकच टाईम आणि एकच डे असा त्यांनी सांगितला होता, तर त्यावेळी खूप आम्हाला असं झालं होतं की कोणी कुठे जायचं, एकाचं तर मिस होणारच आहे वगैरे. तर पण अचानक युद्धवीरचं आहे त्याच टाईमला राहिलं आणि अकिराचं सकाळी आहे. तर थोडीसं लवकर उठली आहे मी आणि इथं चहा पिते जरा झोपाळ्यामध्ये बसून. मस्त वाटतं झोपाळ्यात बसून सकाळी सकाळी चहा प्यायला वगैरे. आणि माझा प्लॅन असा आहे की मी चपाती आणि भात करून जाईन, आणि जर मी लवकर आले अकिराच्या ॲन्युअल फंक्शनवरून तर मग मी चिकन घेऊन येईन आणि बनवेन, आणि जर फारच वेळ झाला तर मग झोमॅटोवरून ऑर्डर करेन. सध्या तरी माझा असा प्लॅन आहे, कारण आत्ता भाजी माझ्याकडे कुठली दुसरी नाही आहे, ती आणायची पण माझ्याकडे तेवढा टाईम नाही आहे. मेथीची भाजी आहे ती निवडून करणं म्हणजे माझा खूप टाईम जाईल. आणि नवाब आलेला आहे बाहेर रूममध्ये. मग मला विचार आला की आता कोणीतरी उठलं आहे, कारण नवाब तर स्वतः दरवाजा नाही उघडू शकत. तर अकिरा उठली होती, खूप एक्साइटमेंटमध्ये आहे ती. आज तिचं ॲन्युअल फंक्शन आहे वगैरे म्हणून, त्यामुळे तिला लवकरच जाग आली. तर सोबतच इथं पीठ मळून घेते, कारण तुम्ही मला सांगता की आधी मी आदल्या दिवशी मळून ठेवायची तर ते मला बरं पडायचं, पण तुम्ही सांगता की मळू नये वगैरे म्हणून. हेल्थच्या साईडनी पण, आणि मला कोणीतरी अशी पण कमेंट केली होती की संध्याकाळच्या वेळी मळू नये, लक्ष्मी नाराज होते वगैरे असं. तर म्हटलं कशाला उगाच आपण म्हणजे काय बोलतात, कशाला उगाच माहिती झालं आता तर कशाला रिस्क घ्या, म्हणून मी त्यावेळीच मळते. पण जातो यामध्ये माझा चांगला टाईम जातो तसा, म्हणजे 10 मिनटं तरी जातातच, आणि सकाळच्या वेळेला 10 मिनिट म्हणजे भरपूर असतात आपल्यासाठी. आणि ना अभिषेकला मी नेहमी म्हणते की पुढच्या जन्मी तर आपलं लग्न झालंच पाहिजे, पण पुढच्या जन्मी मी नवरा असेन आणि तू बायको असशील. कारण बघा ना, म्हणजे कसं असतं, दोघं पण सेम फंक्शनला जाणार आहे आम्ही मुलांच्या, पण तो अजून झोपला आहे आणि मी मात्र 100 कामं करते. तर मी सारखी त्याला म्हणते की पुढच्या जन्मी मी नवरा होईन आणि तुझा बदला घेईन पूर्ण, लग्न तर मी तुझ्याशीच करेल, असं मजेत चाललेलं असतं आमचं. त्यानंतर आंघोळ केली मी आणि पूजा करून घेतली. अजून रेडी नाही झाले, म्हटलं पहिल्यांदा बाकीची सगळी कामं होऊ देत, नाही तर मग कपडे खराब होतात. मग ते ॲप्रन जरी घातलं तरी घाम वगैरे आलेलं असतो काम करताना, मग ते नंतर इरिटेट होतं. सो म्हटलं चला गाऊन घालूया. हे कफ्तान आहे, मी ॲक्च्युली प्रॉपर असा गाऊन कधी घालत नाही, पण हे कफ्तान आहे ते अभिषेकला आवडतं, त्यानंच ॲक्च्युली आणलं होतं, कुठेतरी गेला होता त्यावेळेला. तर आणि ते दिसतं पण चांगलं म्हणून मी घालते ते. रात्रीच्या वेळी कम्फर्टेबल वाटतं मला. घड्याळाच्या काट्यावर अक्षरशः नाचते मी. पूजा करून घेतली, त्यानंतर इकडे आले चपाती करायला. आता सकाळचे काहीतरी 8 वाजलेत आणि 8 वाजताच्या चपात्या आम्ही 2 वाजता खाणार, पण काही ऑप्शन नाही आहे. एखाद्या दिवशी चालतं असं, कारण परत आता उद्या आम्ही जाणार आहे बाहेर लंच किंवा डिनरसाठी, असा प्लॅन आहे आमचा. त्यामुळं आज मला बाहेरचं जेवण खायचं नाही आहे. फार तर अगदीच नाही जमलं तर मी बाहेरनं फक्त चिकन वगैरे काहीतरी ऑर्डर करेन, पण सगळंच जेवण मला बाहेर खायचं नव्हतं. अभिषेक म्हणला मला उठल्यानंतर की कशाला सगळं करत बसले, आपण तिकडे जेवण चालू असतो वगैरे, पण नाही, उद्याचा आमचा फिक्स आहे प्लॅन, म्हणजे सॅटर्डेचा. तर त्यामुळं मी म्हटलं की नको, घरीच करून घेऊया हे सगळं. आणि त्यानंतर आता झाडांना पाणी, देवाची पूजा, झाडांना पाणी आणि नवाबचं फिरवणं, हे सगळं झालं आणि घरातून बाहेर पडलं की मी अशी रिलॅक्स बाहेर पडते, कारण हे लोक आपल्यावर अवलंबून आहेत. म्हणजे देव नाही, पण झाडं आणि नवाब हे टोटली माझ्यावर किंवा आपल्या घरच्या लोकांवर अवलंबून असतात. त्यांना जर पाणी नाही घातलं तर ते मरून जातील. नवाबला जर फिरवायला नाही नेलं तर त्याचं इरिटेशन होईल, तो सगळी घरामध्ये घाण करेल. आणि देवाचं तर माझी श्रद्धा आहे, म्हणून मी हे 3 गोष्टी आहेत ते करतेच, कितीही गडबड असू दे, कुठेही जायचं असू दे.
त्यानंतर अकिराला मी नेलपेंट वगैरे कधीही नाही लावत, पण आज ॲन्युअल फंक्शन आहे तिचं, तर म्हटलं चला पप्पांना सांगितलं, पप्पांकडे ते काम दिलं नेलपेंट लावण्याचं. हे सगळे असे बारीक सारीक कामं असतात ना, ती अभिषेक खूप मस्त करतो, कारण ऑब्व्हियसली तो आर्टिस्ट आहे. त्याचे मी तुम्हाला ना ड्रॉइंग्स वगैरे पण दाखवते. खूप सुंदर सुंदर तो काढतो. त्यामुळं मेकअप म्हणा किंवा नेलपेंट लावणं म्हणा, या बारीक सारीक ज्या अशा गोष्टी असतात ना, ज्याच्यामध्ये खूप कसरत करावी लागते छोट्या गोष्टींमध्ये, ते खूप आयलायनर लावणं, माझा आयलायनर तर नेहमी अभिषेकच लावतो. तर हे सगळं तो खूप छान पद्धतीनं करतो. आर्टिस्टचे हात आहेत तसे असणारच आहेत. त्यानंतर अकिराचं इथं मेकअप करून घेते. युद्धवीर म्हणायला लागला माझा पण मेकअप कर, माझा पण मेकअप कर. आणि ना हे सगळं करताना पण आणि आत्ता व्हॉइस ओव्हर देताना पण मला आठवलं, माझा भाऊ जो आहे म्हणजे मावशीचा मुलगा जो आहे, त्याच्यात आणि माझ्यात असंच अंतर ना, युद्धवीर आणि अकिरामध्ये आहे तसं असं कमी अंतर आमच्या दोघांमध्ये. आणि आम्ही दोघे एकाच स्कूलमध्ये होतो आणि आमचं एकाच वेळेला गॅदरिंग वगैरे असायचं. तर त्यावेळेला माझी मावशी, आता मी मुलगी तर मुलीचाच मेकअप वगैरे जास्त असणार, मुलांना काय करायचं आहे, तर तो रडायचा, तू दीदीलाच मेकअप करते, मला करत नाही वगैरे. आणि मग मेकअप करायला लावायचा स्वतःला. लहान असताना मी काहीतरी 4थीत होते, त्यावेळी तो 1लीत वगैरे होता. असं आमच्यामध्ये सेम वीरू अकिरासारखंच होतं. आणि सेम मला आता तेच आठवलं, वीरू म्हणत होता मम्मा मला मेकअप कर, मला मेकअप कर. आणि मग नंतर जाऊन हसू येतं या सगळ्या गोष्टींचं. मला तेच वाटतं ह्या ब्लॉग्समुळे ना, अकिरा युद्धवीर जेव्हा मोठे होतील त्यावेळी ते हे सगळं बघतील. आम्हाला मेमरीज आहेत आमच्या, किंवा आपल्या मेमरीज आहेत, आपण फोटोज बघतो तर आपल्याला एवढं छान वाटतं. या मुलांना तर स्वतःचे सगळे व्हिडिओज बघायला मिळतील तर किती छान वाटेल. म्हणजे मला असं वाटलं की अकिराचं लहानपण पण सगळं मैथिली व्लॉग्सवर कॅप्चर झालेलं आहे आणि युद्धवीरचं पण आता सगळं होतं आहे. तर बरं आहे, म्हणजे व्लॉगचा हा एक प्लस पॉईंट आहे की जो पुढे जाऊन उपयोगाला येणार आहे मुलांना. आता डिशवॉशर लावून घेते. डिशवॉशर आणि वॉशिंग मशीन या 2 गोष्टी आपल्या लावून बाहेर पडलं की मग त्यांचं ते काम करतात आणि त्यांचं बंद होतं. म्हणजे सगळ्यात जास्त फायदा डिशवॉशरचा मला हा झाला आहे की मला त्याच्यासाठी टाईम नाही द्यावा लागत. आता मला जायचं आहे बाहेर, रेडी झाली आहे मी पूर्ण, लावणार डिशवॉशर आणि मी निघून जाणार. आल्यानंतर मस्त एकदम स्वच्छ भांडी मला मिळतात. तर टेक्नॉलॉजीचा एकदा चांगला उपयोग करायला पाहिजे. आणि इकडे अकिरा जी आहे ती रेडी झालेली आहे. ती थोडीशी अनकम्फर्टेबल झाली आहे कारण तिला मेकअपची सवय नाही आहे. फार तर मी तिच्या फ्रेंडच्या बड्डेला वगैरे जाताना टिंट वगैरे तिला ओठाना म्हणजे ॲज अ लिपस्टिक यूज करते, पण असा मेकअप नाही करत. आज पण तसं खूप काही असं केलेलं नाही आहे, पण आहे शेवटी डान्स, स्टेजवर जायचं आहे, तिला पण काहीतरी वेगळं वाटलं पाहिजे. आणि सगळे करून येतात. किती जरी म्हटलं ना पॅरेंट्स, टीचरनी सांगितलं करू नका, तरी पॅरेंट्स मुलींना मेकअप करूनच आणतात. त्यामुळे थोडाफार हलकासा मेकअप मी केला होता, पण तेवढ्यानी पण ती एकदम अनकम्फर्टेबल झाली होती. आणि इकडे हा पुष्पा राज, स्वतःला पुष्पा समजतो, पुष्पाचे सारखे डायलॉग बोलत असतो. इकडे पोज बीज मला देतोय एकदम. आणि ही काय मस्त हिचं आपलं नाजूक आहे ही. बोल फिर ना. अरे अभिषेक, आणि इतक्या सगळ्या वेळानंतर मला जरा बघा आता चांगल्या अवतारात, नाही तर नेहमी मी आपली अवतारच तुम्हाला दिसत असेल. बाहेर जाताना छान रेडी होते मी, नो डाऊट, पण म्हटलं चला दाखवूया तुम्हाला. केसांना कलर लावायचा किंवा मेहंदी लावायची, बघू आता कधी होतंय. त्यानंतर अकिराला ड्रॉप केलं मी तिच्या टीचरकडे. आता ती मला डायरेक्ट भेटेल तिचं डान्स वगैरे झाल्यानंतर, फंक्शन संपल्यानंतरच. आणि हा आहे अकिराचा डान्स. आम्ही लेट गेलो होतो त्यामुळे आम्हाला खूप पाठीमागे जागा मिळाली. तर हे आहे, हे असं आहे. इथून असं जेवढं कॅप्चर करता येईल तेवढं मी झूममध्ये हे केलेलं आहे. Come on children, let's start the drama. If I with you, you will have only good feelings with you. अकिराने डान्स केला आणि त्यानंतर ड्रामामध्ये तिचे काही सेंटेन्स होते. तर मला एवढं छान वाटलं ना. मला वाटलं की आपलं एवढंसं बाळ, म्हणजे अकिरा जेव्हा असं काही पण करते त्यावेळेला, किंवा युद्धवीर पण असं काही करतो त्यावेळेला ना, मला ते फर्स्ट टाईम जेव्हा त्या दोघांना पण बघितलं होतं झाल्या तेच आठवतं. आणि किती मुलं मोठी व्हायला लागली, इंडिपेंडंट व्हायला लागली, आपलं सगळं करायला लागली. तर खूप छान वाटतं, एक छान फिलिंग येतं हे सगळं बघायला. आणि त्यानंतर हे जे आहे ते सिनियर KGला आहेत ना. आता हे सगळी मुलं सिनियर KGला
आहेत आणि या स्कूलमधलं यांचं लास्ट इयर आहे हे, त्यामुळे त्या सिनियर KGच्या सगळ्या यानी ABC तिन्ही डिव्हिजननी एकत्र येऊन एक डान्स केला. छान डान्स होता तो सगळ्यांचा मिळून, कारण या स्कूलसाठी यांचा लास्ट हा परफॉर्मन्स असणार होता. हे कॉपीराईटमुळे मला असं फास्ट फॉरवर्ड करावं लागलं, नाही तर मला खूप आवडलं असतं की तुम्हाला ॲज इट इज डान्स दाखवावा वगैरे. त्यानंतर मग आम्ही घरी आलो, दुसरं काही केलंच नाही कारण खूप वेळ झाला होता. तर घरी येता येताच झोमॅटोवरून मी फूड ऑर्डर केलं, म्हणजे फक्त चिकन ऑर्डर केलं होतं. आणि घरी आल्यानंतर परत एकदा मला 2 चपात्या करायला लागल्या, कारण अभिषेकची मम्मी अचानक तिकडे जिथे ॲन्युअल फंक्शन होतं तिथे आल्या त्या, तर त्यांना सरप्राईज द्यायचं होतं अकिराला. तर अचानकच तिथे आला, आम्हाला पण माहिती नव्हतं. तिथे येऊनच त्यांनी डायरेक्ट फोन केला की मी आली आहे आणि अकिराचं बघायसाठी वगैरे. मग हे मला माहिती नव्हतं, त्यामुळे मग सकाळी मी अगदी मोजून मापूनच करते, कारण शिळं अन्न मी खात नाही आणि टाकून द्यायला मला आवडत नाही. त्यामुळे अगदी चपाती वगैरे तर अगदी मोजून मापून मी करते, कारण सकाळची चपाती संध्याकाळी नाहीच खायची इच्छाच नाही होत. तुमचं पण असंच असेल. भाजी एक वेळ ठीक आहे, पण चपाती वगैरे नाही, वातड जरी नाही झाली ना तरी ती इच्छा नाही होत. गरम गरम तव्यातली चपाती छान वाटते, म्हणून मग मी मोजून करते. मग 1-2 मम्मींच्यासाठी करायच्या होत्या, त्या पटापट करून घेतल्या फूड येईपर्यंत, आणि तोपर्यंत मग आमचं फूड आलं आणि त्यानंतर आम्ही बसून मग एकदम छान जेवलो. ओके गाईज, माझ्याकडे 2च मिनिटं आहेत, सो मी एक क्विक अपडेट देते. रात्रीचे वाजतायत, संध्याकाळचे वाजतायत 7:30. युद्धवीरचं पण ॲन्युअल फंक्शन आहे आज, आणि युद्धवीर आणि अकिरा आणि अभिषेकची मम्मी पण आली आहे. सो त्या तिघांना सोडून मी तिथे परत आले. कशासाठी तर नवाबला फिरवायला, कारण अभिषेकचा प्लॅन आजचा हा होता की कुठेही म्हणजे इव्हेंट वगैरे नव्हता त्यांनी घेतला, पण अचानक 11th आवरला संध्याकाळसाठी त्याला इव्हेंट आला, आणि म्हणजे खूप इम्पॉर्टंट होतं, ते टाळता पण येण्यासारखी गोष्ट नव्हती. त्यामुळे तो गेला आणि मग नवाबचे फिरवायचे झाले वांदे, कारण असं ठरलं होतं की आम्ही पुढे जाऊ, अभिषेक नवाबला वगैरे फिरवेल आणि त्यानंतर येईल आणि मग आम्ही सगळे घरी एकत्र येऊ. पण झालं असं की त्याला जावं लागलं. तर मी तिकडं गेले, युद्धवीरला त्याच्या टीचरकडे दिलं, अकिरा आणि मम्मीनं बसवलं एका ठिकाणी व्यवस्थित, आणि मी आले, नवाबला फिरवून आले. हां, एका श्वासात सगळं बोलते. आता बाकीचं जे काही असेल आत्तापर्यंत तर इतकं झालंय. युद्धवीर जाताना आम्ही नाही शूट केलं, कारण 6 वाजता पोचायचं होतं, आणि 6:30 वाजता युद्धवीर उठला झोपेतून, कारण खूप थकला होता दिवसभर तो. 6:30 वाजता उठल्यानंतर त्याची नाटकं सुरू झाली की मला डान्सच नाही करायचं आहे, मला जायचंच नाही आहे, हे सगळं त्याचं सुरू झालं. आणि त्या ह्याच्यामध्ये माझी खूप चिडचिड झाली, कारण मी पण थकली आहे आणि आता हा नाही म्हणायला लागला, आणि अभिषेकचा ऐन वेळेला म्हणजे असं सगळंच मला काही समजायचंच बंद झालं, कारण त्यावेळी अभिषेकचा शो कन्फर्म झाला नव्हता, पण तो मला बोलत होता की मे बी माझं कन्फर्म होईल आणि मला जावं लागेल. तर हे सगळं मला असं चिडचिड व्हायला लागली. तर आत्तापर्यंत इतकं झालंय, आणि आता युद्धवीरला तर टीचरकडे दिलं, त्यामुळे लगेच तर मी त्याला तुम्हाला दाखवू नाही शकणार. जेव्हा त्याचा डान्स असेल तेव्हा स्टेजवरून जेवढा तो दिसेल तेवढाच दिसेल. ठीक आहे, चला आता मी जाते, आणि त्यानंतर युद्धवीरचा डान्स वगैरे जे काय तिथलं असेल ते तुमच्यासोबत शेअर करते, आणि आल्यानंतर परत एकदा तुमच्याशी बोलते. त्यानंतर युद्धवीरचा डान्स, आणि युद्धवीरचा डान्स म्हणजे गाणं आणि कपड्यांचं काही घेणं देणंच नव्हतं. मला काही समजलंच नाही अशा टाईपचे कपडे का त्याने चूज केले, कारण झुटी खाई थी कसम जो निभाई नाही ते एक सॉन्ग होतं, आणि हुस्न तेरा तोबा होतं. तर दोन्हीमध्ये पण याची गरज नव्हती असं मला वाटलं, पण ठीक आहे, काहीतरी ते टीचरचं थॉट असेल त्यामध्ये. आणि एकाच दिवशी असल्यामुळं ना मी पण खूप थकले होते. म्हणजे अकिराचं जेवढं घरातून बाहेर पडताना किंवा नंतर वगैरे शूट केलं तेवढं तर मी युद्धवीरचं करू शकले नाही. आणि ना हे युद्धवीरचं कसं होतं, म्हणजे सिनियर KG, ज्युनियर KG, नर्सरी आणि PG सगळी मुलं एकत्र करून एक असा डान्स बसवला होता, आणि समोरची मुलगी सारखी युद्धवीरला कव्हर करत होती. तर मला असा राग येत होता, पण नंतर माझ्या 2 मिनिटांनी लक्षात आलं की नाही, ती पण छोटीच आहे आणि असं नाही आपल्याला वाटलं पाहिजे. मग मी परत नॉर्मल झाले. मग मी थोडीशी साईडला जाऊन हे केलं. युद्धवीरचं जास्त काही मी शूट पण नाही केलं, कारण अभिषेक शूट करायला नव्हता आणि मला ते डोळ्यांनी स्वतःच्या बघायचं होतं, ना की कॅमेरामधून, कारण जेव्हा आपण फोन पकडतो तर कॅमेरामधूनच बघितलं जातं. फर्स्ट डान्स होता, फर्स्ट परफॉर्मन्स होता युद्धवीरचा, आणि छान केला. मला तो रडला नाही, काय नाही. माझ्या दोन्ही मुलांचं हे खूप छान आहे की दोघंही कधी त्यांना फर्स्ट टाइम स्टेजवर नेलंय आणि ते रडलेत असं कधीच नाही झालं. युद्धवीर घरातून बाहेर पडताना खूप बेकार मूडमध्ये होता की नाही मला करायचंच नाही आहे,
मला हेच नाही आहे. पण तिथे गेल्यानंतर जे त्याचा मूड चेंज झाला आणि त्यांनी डान्स केला तर आवडला. म्हणजे युद्धवीरच असं नाही, त्याच्यासोबतचे सगळेच मुलं एवढे छोटे छोटे आहेत आणि इतके छान छान डान्स करतायत, कशाची भीती नाही काय नाही. खूप म्हणजे सगळ्याच मुलांबद्दल खूप छान वाटलं. अगेन ती मुलगी युद्धवीरला कव्हर करते. सो चला मी आता ही क्लिप जी आहे ती इथल्या इथं एंड करते, कारण गाण्याचा आवाज नसेल येत तर डान्स बघण्यात पण ती मजा नसते. त्यानंतर आम्ही घरी आलो, मस्त जेवलो. मी मुलांसाठी आईस्क्रीम म्हणजे माझ्यासाठी पण आईस्क्रीम घेऊन आले. युद्धवीरला बंदूक वगैरे आणली. अकिराला पण मी घे म्हणत होते, पण तिला तिथं नव्हतं घ्यायचं. ती बोलली मी उद्या दुसऱ्या शॉपमध्ये वगैरे घेईन, तर तिने काही घेतलं नाही. कारण काहीतरी मुलांना द्यायला पाहिजे की त्यांनी एवढं छान परफॉर्मन्स केला आहे, तर काहीतरी त्यांना ट्रीट तर दिली पाहिजे. सो आईस्क्रीम आणि मग एक टॉय असं माझं ठरलंच होतं. अकिराला आता उद्या देईन. आणि आज आम्ही लिव्हिंग रूममध्ये म्हणजे आमच्या हॉलमध्ये झोपतोय, कारण ACचं मी सर्व्हिसिंग करून घेतलं होतं, तुम्हाला त्या दिवशी बघितलं तुम्ही. आणि त्यावेळेला ना ACचा गॅस जो आहे तो कुठून तरी लीक व्हायला लागला आणि तो 4-5 दिवसामध्ये पूर्णच गॅस संपला. आणि आज दुपारी जेव्हा मी घरी आले तेव्हा इतकं गरम व्हायला लागलं, ACचं कूलिंगच होईना. मग मी त्याला परत बोलवून घेतलं, तर तो बोलला की व्यवस्थित फिटिंग झालं नव्हतं त्या दिवशी, तर त्यामुळे थोडंसं गॅस जो आहे तो लीक होतोय. तर मी ते करून देतो तुम्हाला. पण ते लिकेज कुठे ते सापडत नव्हतं, तर त्यांनी ते ट्रॅकर लावला की कुठे लिकेज आहे. आणि ते मिनिमम 12 तास लागतात ते सगळं चेक करायला. तर ते संध्याकाळी 5 वाजता त्यांनी लावलं होतं. तर तो बोलला आज तर तुमचं AC चालू नाही होणार. मग बेडरूममध्ये खूप गरम होतं आणि बेडरूमच्या खिडकीतून ना अशी हवा येत नाही म्हणावी तशी. म्हणून मग आज आम्ही विचार केला की चला हॉलमध्ये झोपूया. मुलं पण खुश. पहिल्यांदा म्हणजे 2-3 वर्षात या घरात राहायला आल्यापासून आम्ही फर्स्ट टाईम हॉलमध्ये झोपलो. खूप खुश झाले होते अकिरा युद्धवीर. मस्त आम्ही 12-1 वाजेपर्यंत TV बघितला, कार्टून बघितलं. मी इथे तुमच्या कमेंट्सना सगळ्यांच्या रिप्लाय करते आणि मजा आली. म्हणजे असा होता आजचा दिवस आणि असा एंड झाला आजच्या दिवसाचा. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि तुम्हाला मी पुन्हा भेटते पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग.